तर मित्रांनो, हे बघा काय झाले. आजच्याला कंपनीत आहे ना, फिल्टर वाचवायला गेलो, माझाच हात कट झाला. तर मित्रांनो, आता टाइम झालाय 5:22. एवढी भारी झोप लागली होती की नाही, तर ब्लॉग एडिट करायला उठायला चला ब्लॉग एडिट करतो. आता मित्रांनो, फायनली ब्लॉग अपलोड झालाय. आता 8 वाजता आहे. आत्ता टाइम झालाय 6:05. आता आंघोळ करून रेडी होतो. आभाळ तर एवढं भारी झालंय का नाही. मित्रांनो, आजच्याला सूर्य मावळताना एवढा भारी दिसतोय का नाही. बरोबर वरती ढग आल्यात आणि मध्यभागी सूर्य आलाय, दावतो तुम्हाला. तर मित्रांनो, वरती ढग, परत मध्ये ढग आणि त्याच्यामध्ये सूर्य. पहिल्यांदाच असं झालंय, एकदम भारी दिसतंय. तर मित्रांनो, हे बघा काय झाले. आजच्याला कंपनीत आहे ना, फिल्टर वाचवायला गेलो, माझाच हात कट झालाय आणि मागून पण एवढं रक्त लागले. कामावरून आल्या ना डायरेक्ट झोपलो, काहीच सुचत नव्हतं. आता हे जर पप्पांना कळालं का नाही, कंपनीत बोट गावले आणि जवळ लागलं ना, काही सुचत नव्हतं. आणि त्या कंपनीचं बँडेज सुद्धा नव्हतं. मला काय दिलं माहिती आहे का, फिल्टर पुसायचं कपडं दिलं आणि त्यानेच मी रक्त दाबून दिलं. एवढी मोठी कंपनी, त्याच्यात साधं बँडेज. तर मित्रांनो, हिथून तर डायरेक्ट हितपर्यंत कापले आणि पाठीमागं तर एवढं बोटावर रक्त सांडलं का नाही, तरीसुद्धा काय दिलं नाही. मेडिकल रूममध्ये गेल्यावर फक्त एवढं कापड दिलंय, एवढं मोठं लागलं, फक्त एवढं कापड पकडायला दिलंय. आणि मला काय म्हणले माहिती आहे का, बाहेर कोणाला सांगू नको, नाहीतर आम्हाला बरेच डॉक्युमेंट गोळा करून वरती पाठवावं लागते. मला आहे ना काम सुटस तर फक्त खुर्चीवर बसावं. बँडेज नाही एवढ्या मोठ्या कंपनी, कोट्यवधीचा माल एवढा. आणि मलाच नाही, अजून एक पोराला लागलं होतं. माझ्यापेक्षा त्या पोराला एवढं गत होतं का नाही, इथं लागलं होतं अंगच्यावरती. त्याला फिल्ड तार कापली होती, त्याला पण नुसतं माझ्यासारखं फडकं गुंडाळायला गेलं. कोट्यवधीची कंपनी, त्यात बँडेजची सुविधा नाही. सांगू नको, नाही तुमची नोकरी जाईल. तुमचा आमचा हात कट झाला तर तुम्ही आम्हाला काही सुविधा. तर मी त्यांना बरं झालं, आई आणि पप्पा आजच्याला घरी नाही. आजच्याला आत्याचा 3रा महिना आहे ना जेवायचा, तिकडे गेल्यात. नाही तर ब्लॉग बनवताना ना लगेच कळलं असतं आणि लगेच दांडाळलं असतं. आजच्याला सांगू का बरं झालं सांगू, कमेंट करून सांगा. मला तर वाटते आजच्याला सांगावं. खरं एक चूक लपवण्यासाठी ना 100 खोटं बोलावं लागतं. आणि एक खरं बोललं ना, थोड्या वेळ रागावते आणि थोडं काहीतरी बोलते, नंतर राग शांत होईल. तर मित्रांनो, फायनली मम्मी पप्पा आलेले आहे आणि येताना केळे आणल्यात. ओहो, आईने चप्पल आणली तिला, लय हुशार केला. गाडी नाही भेटली का केला. तर मित्रांनो, फायनली पप्पांनी चष्म्याला रबर लावून घेतला, दोन्ही लावले. तर मित्रांनो, त्या दिवशी चष्मा लावला होता ना, असा व्हायला. आता बरोबर कम्फर्टेबल असतं, खाली नाही पडत, काही नाही पडत. बरं झालं दोन्ही चेंज केलं, कारण काय ही वेगळं झालं असतं आणि ही वेगळं झालं. तर मित्रांनो, इथं आईने चष्मा ठेवला आईचा, इथं पप्पाचा चष्मा ठेवू. पप्पाचा चष्मा, आईचा चष्मा, दोन्ही चष्मा किती डिफरंट दिसतात. हे बरोबर पप्पाचा वाटतोय, हे बरोबर आईचा वाटतोय. क्या गुंडा बनेगा रे. आई इकडं का दोन चष्मे लावले दिसलं नाही. खालचा एक आईला कळत नाही, दोन चष्मे लावले, एक वरचा आईचा आहे आणि तो पप्पाचा आहे. मित्रांनो, आईने चप्पल घालून घेतली. आईने परत तीच चप्पल आणली. ही चप्पल जास्त वेळ टिकत नाही, आईला तीच आणली ही चप्पल. आईच्या मापाची चप्पल भेटतच नाही कुठं, त्याच्यामुळे आईला असली चप्पल घ्यायला लागते. ब्लॅक कलर कशाला घेतला, उन्हाळ्यात तापायला. काय करते, सगळेच तापते, ती बी तापते, ही बी तापते. तर मित्रांनो, पहिल्यांदा दोघं एकत्र बसल्यात, आई आणि पप्पा. ओ शांगा खात बसल्यात. मित्रांनो, पप्पा बरोबर बोलतं पाय माझा डायरेक्ट ह्याच्यात खालीच गेला. मित्रांनो, आई आणि पप्पा एवढे हॅप्पी आहे का नाही, एवढं आनंदित आहे का नाही, मला नाही वाटत एवढं सांगायची गरज आहे. कारण का सांगितलं का नाही, जेवढे आनंदी आहे का नाही, ती एका क्षणात दुःखी होत्या.
कारण की त्यांना माहिती आहे, ह्याला काय झालं का नाही किंवा काय सांगणार नाही. पण मी पण सांगणारच नाही. आनंदी आहे, आनंदीतच राहा. 2-3 दिवसात बरं होऊन जाईल. तर मित्रांनो मोबाईल चार्जिंगला लावत होतो आणि या मोबाईलच्या टॉकाला आहे ना पिन अडकली होती आणि आई इथं मसाले भात बनवत होती. मला वाटलं ह्या ह्याच्यातच पडली काय आणि पिन पडली आहे हिथं. लवकर उठून 6 वाजता उठून शनी आमुषाई तुला माळ घालायची असते तर घाल रुईची. एवढं. तर मित्रांनो मी आणि पप्पा वरती जेवायला, आई खाली जेवायला बसल्या. आजच्याला पप्पाला उपाशी येडे केल्यात. संध्याकाळचा उपास सोडताना तुम्ही उपास कस काय धरलाय? कैरी नाही आणली तिथं ठेवली. कैरी कुठं शिके बघ त्याच्यावर त्या ह्याच्यावर ठेवली आहे. तर मित्रांनो त्या दिवशीच कापून ठेवलेली कैरी फ्रीज मध्ये. तर मित्रांनो आईने भात केलाय. भात खायचा कसा? चमचा घेतो. फायनली कैरी कट केलेली. तर मित्रांनो भात खायला चमचा आणला होता पण आईने काही नियोजन केलं, चपाती आणि बटाटा पोपट झालाय माझा. तर मित्रांनो आई म्हणते तू बरं चमचा आणलाय. आईला काय माहिती आहे तेव्हा गरम आहे बाय. चमचा का आणलाय ती माझं मलाच माहिती. अरे तुला म्हणलं हात चांगले दिले. आणि आपण जेवायला गेलो चमचे नाही का खात पुढं. शहरातले लोक खातात आपण खेडेगावात नाही. तर मित्रांनो जेवढं चमच्यात बसतं ना जेवताना एवढं माणसाच्या एका हातात खाताना बसतं. चमच्याचे 2 घास तव आहे ना, हाताचे 1 घास. चमच्याची बराबरी हात कधीच करू हाताची बराबरी चमचा कधीच करू शकत. माझं जरा चुकलो. तर मित्रांनो भैया भाजी घेऊन येतो. येऊ का मी? भैया तिकडून येतो, इकडून ये की. तर मित्रांनो भैया अजून लय हळूहळू आलाय. तवर आई तू जेवण होऊन जाईल पण थोडं का होईना खा. आता त्याने आणले भाजी एका बाजूला झाली या सरळ धर. हा असं धर. तर मित्रांनो आईसाठी भैयाने ना एकदम पातळ भाजी आणली मेथीची आणि भैयाला आईने भात दिलाय मसाले भात. तर मित्रांनो आत्या इथं झोपली होती, घेऊन तिकडे क्रिकेट खेळायला गेलाय. तर मित्रांनो आजच्याला परत कुत्रा आडवा आले पुढे. काय माहिती आता भुकते का काय. हो बाय साहेब. आमच्याकडेच बघते. तुझे देखा तो भी जाना सनम. तर मित्रांनो या गेटा पुढे एक कुत्रा असतं. ते कुत्रा आता बंद झालेलं आहे, म्हणजे गेट बंद करून घेतलंय. तर मित्रांनो आत्ता टाइम झालाय 9, 9:30 वाजता आले. एकदम शांत वाटते रोड नाही का. आज लय लांब चालत जाणार. बसने गेलो. तर मित्रांनो अजून एक मेंबर ऍड झालाय चालायला. मस्त आई आणि आत्या गप्पा मारतात. तर मित्रांनो फायनली पेट्रोल पंपापर्यंत चालत आलो. आई आणि आत्या गेल्या माघारी. तर मित्रांनो आत्या मधूनच माघारी गेली आत्या. तर मी नाही चाललो घरी. एकदम चालल्यामुळे गुडघा दुखायला लागले. सकाळचं चाललं पाहिजे. खरं तर मित्रांनो सकाळचं चाललं पाहिजे. जेवण झालं फक्त थोडंसं चाललं पाहिजे. आता गुडघा दुखायला लागले. तर मित्रांनो कुठं साप नेलाय तुम्हाला फायनली जाऊतो आता. हो बघ. तर मित्रांनो इथं साप नेलाय. थोडासाच मोठा आहे. फरुड हा कुठला आहे? फरुड. त्याला शक्ती कमी आहे. इशारी आहे का? तर मित्रांनो असला साप आहे ना एकदा आमच्या घरात शिरला होता आहे का नाही का. आणि तो साप आईने बघितला होता. आमच्या गोधडी खालून गेला होता. तेव्हा शेणाचं घर होतं त्याच्यामुळे काय एवढं कळलं नाही. पण आईला कळलं होतं. आम्ही सगळेजण आईला येड्यात काढायचो पण आईला तो साप दिसला. मित्रांनो आकांक्षा आली. आकांक्षा म्हणते चालायला जायचे. आम्ही चालून आलो. तर मित्रांनो आज आकांक्षाला विश्वास जाऊ काय नाही बघितलं का साप. गुडघ आकांक्षासाठी जायला लागला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय बाय. आता पलटी करून बघू एकदा कसं दिसतं. काठी बघ ना इकडे. तू करते का मी कर. आकांक्षाला भीती. मुंग्या पण लागल्यात ह्याला. हो
माफ कर रे, शपथ कसला डेंजर आहे ह्यो. लय डेंजर आहे. आज गरज होती. आज घरी हे जर चावलं असतं ना 5 मिनिटात माणूस खाल्लास.